असते श्री सिद्धिविनायक या संघाकडून आपण जी लढत पाहतोय श्री सिद्धिविनायक संघाचे जे सुरेंद्र काटोळे साहेब बिलोशी गावचं हे आपल्याला व्यक्तिमत्व पाहतोय त्यांच्या हा मालकीचा संघ आज 2 हात करण्यासाठी सज्ज झाला मैदानातून आणि त्याच्या अपोजिट मध्ये टीम पुन्हा ती पण देखील सज्ज पाहतोय ती देवांश 11 अर्थातच भूपेश पाटील सापणे बुद्रुक गावचे पण एक खेळाडू संघाचे संघ मालक पाहतोय आणि त्यांचा संघ देखील इथं मैदानात दाखल झाला आहे तो फिल्डिंग करण्यासाठी तर सामन्याला सुरुवात पंचांनी इशारा दिलाय लगेच टायमिंग देखील आम्ही लावतोय बरोबर स्टार्ट गेम होते पहिला चेंडू पडतोय सामन्यातून आणि पहिला चेंडू 3 अजून 24 मिनिटं झालेत पहिला चेंडू अगदी अमर पाटील यांचा पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर एक धडक सुरुवात करताना चेंडू मात्र असर सीमेपार षटकार आघात तर झालाय संघाची सुरुवात देखील दामदार पाहायला मिळते एक दामदार षटकाराने संघाची धावसंख्या 6 पोहोचली ती धावफलकावर आणि नक्कीच जो बॅटिंग आपण का घेतली याचं उत्तर मात्र पहिल्या चेंडूवर इथे पाहायला मिळते कारण अपेक्षा आहे की चांगली धावसंख्या आपण उभी करून मोठी धावसंख्या होईल या हेतूने ही सुरुवातीला आपण पाहिलं असेल प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला गेला तर षटकातील पुढचा चेंडूवर पुन्हा एकदा मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग चुकला आणि चेंडू हवेत असताना जयेश पडील बॅक टू द पेव्हिलियन पुढच्या चेंडूवर हा झंझावात थांबवला गेलाय तो संघाचा असं वाटलं होतं की जयेश आता पुन्हा एकदा चांगली सुरुवात करते मागच्या सामन्यात देखील त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती इथे मात्र अगदी पुढच्या चेंडूवर त्याला फसवलं गेलं एक कमी गतीचा चेंडू आपण पाहिला असता अगदी बुद्धिमत्तेने गोलंदाजी केली गेली ती अमर पाटील यांच्याकडून जे देखील एक चांगले गोलंदाज आहेत आणि दुसऱ्या चेंडूवर त्यांनी यश मिळवलंय त्या संघाला पहिलं यश मिळवून देताना तर संघाची धावसंख्या पहिली तर 6 लागली आणि 1 गडी बाद 2 चेंडू झाले तर घाई करा चला 20 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला पहिले 4 षटकं उरकण्याकरता विशेषतः बॉलिंग संघाकडून याची नोंद घ्या आणि बॅट्समन लगेचच आले पाहिजेत मैदानात तर जयेश निश्चित चांगली सुरुवात केल्यानंतर सुरुवातीचा तेवढासा लाभ घेऊ दिला नाही तो गोलंदाजी तर नवीन फलंदाज मैदानात येतात आनंद जे मात्र सामना करतील कारण जयेश लवकर बाजल्यानंतर त्यांना लगेचच मैदानात यावं लागतंय त्या नवीन फलंदाजाला आणि तर समोर असतील गोलंदाज ते अमर तर पंचांकडून गाठ घेताना सुरुवात तर होईल या खेळाची विशेषतः बॅट्समन नवीन न्यू बॅट्समन फेस करतील पुढच्या चेंडूला या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू संपल्यानंतर तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अमर पाटील पॉवर प्लेचा आपण पाहतोय सध्या षटक चालू असताना हो पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा का होईना चेंडू अगदी वळत होता आणि फलंदाज अगदी समोरच्या बाजूने खेळण्याच्या प्रयत्नात होते एक शांततेने सुरुवात करण्याचा प्रयत्न होता एक संयमाने सुरुवात करत होते परंतु अगदी चेंडू बॅटच्या जवळून गेला मागे आणि सुरेख अशी सुरुवात या षटकातील पुढच्या चेंडूवर झाली त्याला घाई करा पुढच्या चेंडूवर एक मात्र चांगल्यापैकी बॅक पडला जाताना चांगल्यापैकी फटका मारला गेला तिथे शतक जरूर चेंडूवर जपावत आहेत आणि 1 धाव जी नोंदली गेली नुकतंच आपलं वैयक्तिक खातं करण्यात आनंद संघाची धावसंख्या पोहोचते त्यामुळे धाव फलकावरती 7 वर 7 4 चेंडू संपले गेलेत तर यानंतर विहान स्ट्रायकर आणि साई एटो व्हील संघाची दोन्ही संघाची कॅप्टन चला आपण सुद्धा तयार राहायचंय लगेचच इनिंग संपल्याबरोबर आपल्याला ब्रेक मध्ये टॉस करता बोलवलं जातंय पुढचा चेंडूवर एक चांगला फटका सहजतेने मात्र फटकवला गेला आणि त्यावर 4 धावा मिळतात संघाला या चौकारात वर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावफलकावर 11 कारण 2 मोठे फटके आलेत या षटकातून एक षटकाराला सुरुवातीला त्यानंतर आता नुकताच चौकार आपण जो पाहतोय एक चांगला स्ट्रोक मारला गेला आणि संघाची धावसंख्या नक्कीच वाढली गेली इथे मात्र अगदी फुल टॉस होता बघूया त्या फुल टॉसचा फायदा मात्र भरत बागोलीच्या बॅटवरून चेंडू गेला होता पाठीमागे तो नॉनस्टॉप 30 ला क्लिअर करत 30 ला क्लिअर करताना थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर तर पंचांनी चौकार तर दिला पण त्यानंतर अगदी चेकअप केलं जात आहे बिमरसाठी चेंडूची उंची पाहिली जाते की कशा प्रकारे चेंडू हाताळला गेलाय आणि ते मात्र आपल्याला चित्र पाहिलं इथे मिळेल स्पष्टपणे चला ग्राउंडवरून जे खेळू जाते त्यांना विनंती की आपण कृपया ग्राउंडच्या बाजूने सामना चालू आहे मैदानातून आणि कृपया इथे व्यत्यय येऊ नये तो आपल्यामुळं याची कृपया खबरदारी घ्यावी प्रत्येकाने तर सिद्धिविनायक संघ आपला एक्स्ट्रा प्ले इथं झाला नाही कृपया पाठवून द्या आपण वारंवार प्रत्येक वेळी सांगितलं गेलं परंतु आपण जर आला नसेल एक षटका संपायच्या आधी तर तुम्हाला पेनल्टी लागेल पेनल्टीलाइज केलं जाईल इट्स अ फेअर डिलिव्हरी
चला षटकात नक्कीच एक चांगला चेंडू इथे हाताळला गेला अमर यांनी आणि त्यानंतर षटक देखील इथे संपलं गेलंय. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉवर प्लेचं षटक संपताना धाव संख्या फलकावर लागली ती 15 धावा 1 गडी बाद. नवीन गोलंदाज तन्मय पाटील यांना आपण पाहतोय, तन्मय विखंडे सॉरी, जे आता मैदानात दाखल झालेत. एक कमी उंचीचा पण तर अगदी नक्कीच लहान वयात त्यांनी खूप चांगल्यापैकी ते पण आपला खेळ पेश केला या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली गेली आहे ती या पुढच्या षटकाची, म्हणजे बॅटिंग पावलेचं जे षटक सुरू होत आहे. 2 जी पॉवर प्ले आपण पाहतो त्यातील मात्र पहिलं कंपल्सरी, त्यानंतर दुसरं देखील कंपल्सरी, पण जे बॅटिंग पॉवर प्ले त्यामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असते ते षटक सुरू करतायत तिथे गोलंदाज तन्मय. तर सामना यावेळेस करतील फलंदाज ते आनंद. यायचा हा चेंडू थोडासा मिडल स्टिक वर होता, मात्र चांगल्यापैकी चेंडू अगदी फटकवला गेलाय ते स्क्वेअर लेग रिजनला आणि त्यावर शतक मात्र फेक करते तोपर्यंत सहजतेने 2 धावा ज्या फलंदाजी पूर्ण केल्या. 2 धावांनी ती सुरुवात तर झाली या षटकातील पहिल्या चेंडूवर आणि आता धावसंख्या पोहोचली त्यामुळे ते 1 गडी बाद 17 या अंकावर. 17 पर लॉस ऑफ 1 विकेट. चांगली सुरुवात तर झाली होती. जयेश यांनी सुरुवात चांगली करून त्यानंतर पुढच्या चेंडूवर ते बाद झाले आणि त्यानंतर मात्र अगदी ही जोडी आता मैदानातून चांगला पुढे सावरत असताना धावा पुढे नेतीये. तर आता सामना करतील ते भरत, जे भरत खऱ्या अर्थाने या स्पर्धेत तेवढेसे चमकले नाही, परंतु आज त्यांना संधी असेल, पण सध्या आपण स्ट्राईकवर सध्या पाहतोय त्या आनंद यांना, कारण त्याचा जो नेहमीचा दर्जेदार खेळ असतो तो आज तेवढासा दिसला नाही. 2 सामन्यात त्यांना लवकर बाद केलं गेलं आणि आता मात्र या तिसऱ्या षटका सामन्यातून एक बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल. तन्मय यांचा पुढचा चेंडू इथे मात्र मिडल स्टिक आणि लेग स्टिकवर चेंडू टाकला होता आणि फलंदाज अगदी सफल होत खेळण्याच्या प्रयत्नात त्यांचा त्रिफळा उजस्त होत आहे आणि विकेट मिळते सगळ्याला. आणखी एक चांगला फलंदाज मात्र तन्मयने ते बाद केला, चांगली गोलही करत असताना आपण पाहतोय. अप्रतिम मारा करताना या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ही सफलता आली, कारण अगोदर एक विकेट आली होती ती जयेश यांना बाद करता अमर यांना. अशा प्रकारचे 2 गोलंदाज यशस्वी झालेत विकेट टेकर म्हणून. तर अगदी छोटीशी खेळी मात्र संपुष्टात आली आनंद यांची आणि त्यानंतर नवीन फलंदाज नरेश गुरुजी आपण पाहतोय. त्यांच्या प्रत्येक षटकासाठी मनोज सरांकडून इथे बक्षीस येते 500 रुपयाचं रोख पारितोषिक. मनीष वलटे सरांकडून हे बक्षीस असेल ते नरेश यांच्यासाठी फक्त प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस. किती तुम्ही षटकार मारा संघासाठी आणि निश्चित 500 रुपये कमवा. एक नामी संधी आहे तुम्हाला आज या स्पर्धेतून मालामाल होण्याची. स्वतः मात्र शिक्षकी पेशाने आहेत, परंतु आज मात्र अगदी प्रत्यक्ष मैदानामध्ये आपण खेळ पाहणार आहोत. या पुढच्या चेंडूवर सामोरे जातील ते तन्मय यांच्या. तर आतापर्यंत 2 गडी बाद झाले, 2 बाद धावसंख्या 17. खतरा नक्कीच असेल षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र अगदी हलक्या हाताने स्टिअर केला तो चेंडू, पण तेवढं सुरक्षित रक्षण तिथे झालंय आणि फेक अचूक नव्हती, त्यामुळे फलंदाज बचावलेत धाव घेताना आणि अखेर मात्र इथे 1 धाव पूर्ण झाली. तर एकेरी धावनेच धावसंख्या पोहोचली ती 18 वर. भरत बागुल आपण पाहतो जे डेंजरकडे धावत होते आणि अशा परिस्थितीत त्यांनी सुखरूपपणे आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेत, त्यामुळे बचावताना इथे संघाची धावसंख्या देखील 1ने वाढली गेली. तर आतापर्यंत या षटकातून चांगली गोलंदाजी आपण होत आहे. तन्मय एक अचूक मारा करताना आपण पाहतो आणि षटकातील आता 4था चेंडू सामना करतील भरत. इथे त्यांचा नेहमीचा फटका आपण पाहतोय. बऱ्याच वेळा अशा प्रकारे स्विच हिटचे फटके ते मारताना षटकार ठोकलेत तरी आताच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंतच्या, परंतु इथे मात्र ते काम जमलं नाही, कारण चेंडू अगदी पडल्यानंतर खाली राहिला आणि सरळ गेला तो इष्टीमागे डॉट. तन्मय एक चांगली गोलंदाजी करतायत बघा, अगदी युवा गोलंदाज आहे, खरोखरच चांगला उपयोग करतात आपल्या खेळामधून. तर निखिल बागुल सरांनी देखील बक्षीस लावलं आहे ते नरेश यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस बघा. आणि पुढच्या चेंडूवर एक जबरदस्त हा टोले जंग मारलेला फटका निघतोय, तो सुपर असा षटकार, सुपर डुपर षटकार म्हणता येईल तो भरत बागुल यांच्या बॅट मधला एक तडाखेबाज फटका. चेंडू मात्र आरपार सीमेपार षटकार आणि धावसंख्या 6ने वाढताना पोहोचलेली फलकावरती तब्बल 24 या अंकावर 24. परंतु ही बक्षीस आपण जे पाहतोय नरेश गुरुजींना लावलं गेला. मनोज वलटे सरांनी आपण पाहतोय 500 रुपये प्रत्येक षटकार मागे, तर तसंच बक्षीस इथे लावलं गेलंय ते निखिल बागुल यांनी सुद्धा 200 रुपयाचं नरेश गुरुजींना. बघा चांगली बक्षीस कमावण्याची एक नामी संधी तुम्हाला इथे मिळते, परंतु सध्या नॉन स्ट्रायकरला आपण त्यांना पाहतोय सध्या एक साथीदाराची भूमिका ते बजावत आहेत, कारण आपला सहकारी भरत एक चांगली इनिंग साकारतोय. अशा वेळेस त्यांच्या चांगल्या खेळाचा आनंद घेताना नरेश गुरुजी. परंतु या षटकातील पुढचा चेंडू
अगदी सन्मान दाखवला, संयम का असतो तो दाखवला. पुढच्या चेंडूवर कुठल्याही प्रकारचे प्रत्येक चेंडूवर फटके मारणे हे धोकादायक ठरतं आणि यावेळेस त्यांनी सामंजस्य दाखवताना एक चांगल्या चेंडूचा सन्मान केला आणि त्यावर एक धाव घेताना षटक देखील संपलं गेले. ते दुसरं 2 षटकांचा हा पॉवर प्ले संपला गेला. या 2 षटका समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना टॉस जिंकून सिद्धिविनायक संघाने जी पसंती दिली आपल्या बॅटिंगला, त्यावर मात्र अगदी संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 2 बाद आतापर्यंत 25-25 12.5ची गती राखली गेली ती पहिल्या 2 षटकामध्ये. लगेचच नवीन षटकाला देखील सुरुवात आपण पाहतोय. अमर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क असतील. ज्या गोलंदाजाने पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर जयेश पाटील सारखा एका मोठ्या बॉलर बाद केलं होतं, तेच विकेट टेकर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले आपल्या बॉलिंग मार्कवर. स्वतः संघ नायक आहेत कारण या संघाचा मुख्य करता धरता म्हणून त्यांनी चांगली या स्पर्धेतून सुरुवात केली होती प्रथमतः पहिल्या सामन्यामधून आणि त्यानंतर ती कर्णधारपदाची जबाबदारी त्याचबरोबर गोलंदाजीची जबाबदारी अशी दुहेरी कामगिरी ते करत असताना आपण पाहतोय षटकातील सुरुवात होती ती या चेंडूला. तिसरं षटक पहिला चेंडू जाऊ दिला पाठीमागे, मात्र पंच आपली भूमिका बजावतायत. आपल्या हात समांतर एक अवांतर धाव जी धावसंख्येमध्ये भर करते आहे. हसमुख पाटील असतील, त्यानंतर आपण पाहतो की इथे आतिश सर असतील आणि त्यानंतर आपण पाहतो इथे आणखी पंच आपले जे पंच आहेत प्रत्येकाची भूमिका खूप चांगली राहिली आहे. आणि या दरम्यानला पुढच्या चेंडूवर मात्र बाउन्स झाला चेंडू आणि सरळ त्या शतकषकाच्या मस्तकाला दस्त देत चेंडूने मात्र उंची गाठली आणि चेंडू थेट गेलाय तो सरळ सीमापार चौकार. तर 4 धावा कारण आउटफील्ड वेगवान आहे आणि त्यामुळे चेंडूने उसळी घेताना उसंडी मारली ती चौकार करता 4 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होतोय. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचलेली ती 30वर 30. अमर यांच्या षटकात पहिल्या चेंडूवर तर विकेट आल्यानंतर पुढच्या चेंडूवर चौकार ठोकलाय. ते फलंदाज भरत यांनी एक चांगली इनिंग ते साकारतायत. पहिल्या 2 सामन्यात त्यांना अपयश आलं होतं, परंतु या सामन्यातून त्यांनी निश्चितच ध्येय त्यांचं निश्चय केलं की आपल्याला चांगलं बॅटिंग करायची आहे आणि तो निश्चय दिसतो खेळातला. याच मात्र अगदी सक्सेस मिळते कारण मगाचा चेंडूवर जरा फटका मारता आला होता, आता मात्र स्विच हिटचा चांगला फटका मारताना अगदी क्षेत्रच्या डोक्यावरून चेंडूला सीमा पार केलाय. रोशन पाटील हिदायत पण पाहतोय त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार केला, तो चौकार करता 4 सलगचे 2 चेंडूवर 2 चौकार. धन्यवाद. तर धावसंख्या यामध्ये पोहोचते ती 33वर 33 रन. सलगचे 2 चौकार आलेत. अमर यांचं थोडंसं प्रोत्साहन बिघडलंय आणि पुढच्या चेंडूवर देखील अगदी ऑन साईडला चांगला चेंडू ड्राईव्ह केला. परत शतक अगदी झपाट्या चेंडू आलेत नरेश पाटील. तोपर्यंत सहजतेने दुसऱ्या धावेचा विचार होत होता, परंतु इथे अगदी काय घडले तर आपण पाहतोय की फलंदाज धावची स्वरूपात बाद झाले. ते नरेश त्यांच्यासाठी बक्षीस होतं, ते बक्षीस आता मात्र संपुष्टात आलं कारण ते बाद झालेत, मैदान सोडतायत आणि संघाचा पुढचा गडी बाद. आता बक्षीस मला वाटतं त्यांच्याकडून घ्यावं लागेल. ज्यांनी बक्षीस लावलं तर तेच म्हणतात की तुम्हाला आम्हाला बक्षीस द्यावं लागेल आम्हाला. या दरम्यान पाहिलं तर विकेट क्रमांक 3 गेलेली आणि 3 गडी बाद होताना धावसंख्या फलकावर थांबतीये ती आतापर्यंत 35-35. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावत होते. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात न्यू बॅट्समॅन विश्वनाथ भोईर. आता अगदी बघूया दोन्ही बाजूने पण पाहिलं तर अटॅक होऊ शकतो कारण विश्वनाथ देखील एक तडाखेबंद फलंदाज आहेत. परंतु यावेळेस भरत यांनी आपली जबाबदारी घेतली आणि जे चांगला एक स्ट्रोक मारताना चेंडू अगदी सरळ नेलं ते सीमेपलीकडे षटकार. तर या सामन्यातला एक आणखी खणखणीत त्यांचा फटका पाहायला मिळतो. मगाशी एक षटका ठोकला, आता दुसरा षटका ठोकलाय. 2 षटकार आणि 2 चौकार अशी त्याची 4 चौकार अशी त्यांची आतषबाजी आपण पाहतोय. 30 धावा त्यांनी याच 6 चेंडूवर केलेल्या आणि संघाची धावसंख्या देखील झपाट्याने पोहोचले फलकावरती 41. आता त्यांना सूर सापडतोय तो या सामन्यातून. त्याचा क्लास आपण नेहमीच पाहिलाय. दर्जेदार खेळ करण्यासाठी माहीर असलेले फलंदाज आहेत. अनेक वर्ष आपल्या खरिवली संघासाठी एक चांगली मोठी जबाबदारी पार पाडली आहे आणि आज मात्र या संघासाठी चांगलं खेळत असताना अमर सरकारी गोलंदाज समोर चांगली गोली करतात. त्याच्या विरोधात चांगले फटके देखील आतापर्यंत आपण पाहिले असतील मारताना ते या फलंदाजाला. त्यामुळे 1 धाव वाढताना धावसंख्या पोहोचली ती आता फलकावर 42 रन. एक चांगला स्कोअर तिसऱ्या षटकामध्ये उभारला गेला आहे. याचं कारण म्हणजे अगदी एका बाजूला चांगल्यापैकी अटॅक करतायत भरत आणि त्यांना थोपवणं जर कठीण आहे, परंतु यावेळेस या षटकातील पुढचा चेंडू सामना करतील प्रथमच विश्वनाथ.
हो, इथे मात्र अगदी चेंडू थोडंसं दूर ठेवला गेला आणि सरळ नेला एसटी मागे डॉट स्वरूपात. तर षटक चांगलं संपलं गेलं, जे विशेषतः बॅटिंग करण्यासाठी अनुकूल ठरलं, कारण या षटकात तब्बल दोन चौकार आले, एक षटकार आला आणि तब्बल 16 धावा ज्या या फलकामध्ये आल्यानंतर संघाची धावसंख्या गती वाढली गेली. ती धावफलकावर 3 षटकं संपतायत. 3 षटकं समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर लागली ती फलकावर 42. 14ची गती राखली गेली प्रत्येक षटकामधून. 14च्या गतीने या धावा आल्या धावफलकावर त्या 42 धावा. तर अजूनही 2 षटकाचा खेळ जर थोडीसं स्पीड झाला पाहिजे आपल्याला. अजून पुढचे 3 सामने खेळायचे, जरा घाई करा. तर निश्चितच आता सुरुवात आपण होते नवीन षटकाकडे जाताना. एकंदरीत पाहिलं तर 3 षटकाचा खेळ संपला, त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात करण्यासाठी इथे मनोज हरडे यांना पाहतोय. अगदी अग्निशामक दलामध्ये जे कार्यरत आहेत, आज मात्र या सुट्टीचा आनंद घेताना आपल्या या संघासाठी मात्र त्यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, ती बॉलिंगची. मगाचा सामना त्यांनीच जिंकून दिला होता संघाला. आणि आता मात्र बघूयात या षटकाला सुरुवात होताना पहिला चेंडू. तर सामना करतात भरत मात्र यावेळी उर्पी चेंडू होता आणि या उर्पी चेंडूवर फटका तर नक्कीच बघूयात. हवेत राहिला थोडासा तिथे शतक मात्र केवळ पाहत राहिले चेंडूकडे आणि चेंडू चाललाय तो मैदानाच्या बाहेर. तरी त्यानंतर चेक केलं जात आहे. तर नक्कीच षटकार बघा, पंचांनी तिथला स्वतः खेळाडूंनी दाखवला आहे की या षटकाराला त्यामध्ये पंचांनी उशीर केला आणि एक चांगला निर्णय देत आहेत ते. इट्स आउट ऑफ पार्क, स्टेडियमच्या बाहेर गेला षटकार. उत्तुंग षटकाराने सुरुवात तर होते. मनोज यांच्यावर अगदी सुरुवात करताना स्वागत त्यांचं केलं गेला आणि धावसंख्या पोहोचले फलकावरती बरोबर 48. पुढच्या चेंडूवर एक कमबॅक बघा करतायत गोलंदाज लगेचच. मात्र दिशा थोडीशी भटकताना पाहिली आपण. पंचांनी उशिरा निर्णय दिला तो वाईटचा एक एक्स्ट्रा धाव, जी धावसंख्येमध्ये भर करते. धावसंख्या 49. चला यानंतर आपण पुन्हा एकदा सांगू इच्छितो या पुढचा जो सामना असेल तो 2 संघांमधला. एकीकडे आपण पाहतोय थोडस मी नक्कीच सांगतोय ते या दरम्यान. आता पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. तर विहान स्ट्रायकर आणि साई एटो विल्स अशा 2 संघांमध्ये लढत होईल पुढची. तेव्हा दोन्ही संघांनी कृपया नोंद ठेवा की VRS ब्लास्टर, विहान स्ट्रायकर आणि साई एटो. पुढचा चेंडूवर एक चांगला फटका आपण पाहतो. तिथे शतक मात्र चेंडूवर झपाट्याने येत आहेत सुमित आणि सहज त्यांनी त्यावर धाव तर घेतली गेली. त्याचबरोबर आपण पाहतो की संघाची धावसंख्या अगदी 50 पार झाली. फलकावर धावसंख्या 51 लागली, 51. मनोज यांचं षटक सध्या आपण पाहत असाल त्यातील 3 चेंडू संपले गेलेत. षटकातील 4था चेंडू यायचा पुन्हा एकदा. मात्र ओरपी चेंडूवर चांगला स्ट्रोक, तिथे शतकांच्या डोक्यावरून चेंडू गेला तो सरस 1 बाउन्सचा सीमा पार. थोडीशी मात्र स्क्वेअर मारा आपण पाहतोय. स्क्वेअर माराचा फटका मात्र चांगला बसत असताना इथे विकेटवर चांगल्यापैकी धावा येत आहेत खोऱ्याने. आणि भरत मात्र अगदी पूर्ण आपला भरात आलेत त्या सामन्यामध्ये. त्यांची बॅट आता बोलू लागले मैदानातून. एक चांगला खेळ करता येत असताना संघासाठी अगदी भराभर धावा येत आहेत आणि धावसंख्या पाहता पाहता पोहोचलेली धाव फलकावर ती 55. 3 गडी बाद 55 धावा. मनोज यांचं थोडंसं षटक महागडे राहते सामन्यात आपल्या संघाकरता. षटकातील 5वा चेंडू इथे मात्र अगदी चेंडू जवळून गेला स्टंपच्या. बॅटला लागून गेला. अमित पष्टे स्वतः सांगतात की बॅट कट होती, त्यामुळे इथे रिव्ह्यूचा प्रश्न होता किंवा बाद होण्याचा प्रश्न होता. अखेर मात्र इथे 5 चेंडू संपलेत. षटकातून शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. 4थं षटक जास्त आपण पाहत असाल त्यातील अंतिम चेंडू. वैयक्तिक मात्र 42 धावांची खेळी सजवत आहेत मैदानात. भरत बागुल बघा आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक होईल का, या स्पर्धेतलं पहिलं होईल अर्धशतक करण्याची नामी संधी. पुढच्या चेंडूवर अगदी चौकार ठोकला गेला आणि 4 धावांची आणखी वाढ झाताना धावसंख्या त्यांची वैयक्तिक जाऊन पोहोचली ती 46. तर संघाची धावसंख्या पोहोचली ती बरोबर. पाणी पाठवून द्या. 4 षटकाचा इथे खेळ संपला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर वैयक्तिक आणि सांघिक जर संघाची धावसंख्या पाहिली आता ती जाऊन पोहोचलेली
ते 59 धावा 59 पैकी मात्र 46 धावावर जाऊन पोहोचलेत स्वतः वैयक्तिक खेळामधून भरत बागुल. आणि मगाशी आपण पाहिलं असेल की एक अर्धशतक हुकलं होतं, पण यावेळी बघूया संधी आहे या फलंदाला ते अर्धशतक झळकावण्याची. या संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला पहिल्या दिवसापासून तर कुठल्याच फलंदाला अगदी 50 धावा करता आल्या होत्या, पण आज ही संधी साधण्याची एक नामी संधी आहे ती भरतनेला. त्यांचा अपयश आपण पाहिलं असेल पहिल्या 2 सामन्यातलं ते अपयश त्यांनी पूर्ण धुवून काढलं या सामन्यामध्ये. आणि एक सर्वोत्तम कामगिरी करत असताना संघासाठी एक चांगला खेळ त्यांनी केलाय तो पहिल्या 4 षटकामधून. तर सलामीची चांगली जबाबदारी त्यांनी स्वीकारली सुरुवातीला जयेश यांच्या साथीला. जयेश बाजारानंतर अगदी कुठल्याही प्रकारची मनात भीती न बाळगता ज्या पद्धतीने हँडल केला आपल्या संघाला आणि सुरेख असं पुढे नेला संघाला ते पहिल्या 4 षटक समाप्तीनंतर बरोबर 59 धावावर 3 बाद 59. शेवटचं षटक कुठल्या गोलाच्या हाती सोपवलं ते बघूयात. आतापर्यंत अमर यांनी 2 षटक पूर्ण केले, तन्मयने 1 षटक पूर्ण केलं आणि 1 षटक मुक्त संपले ते मनोज यांचं. त्यामुळे शेवटच्या गोलंदाज म्हणून जी जबाबदारी दिली गेली आहे तर हर्षांची सुरुवात झाली पहिल्या चेंडूवर मात्र दे देण्याला सुरुवात होताना चेंडू गेला सरस सीमा पार चौकार करता. आणि या चौकाराने आपण पाहिलं असेल की आता इथे मात्र सुरुवात झाली पहिल्या चेंडूवर 4 धावांनी धावसंख्या 4 ने पोहोचते फलकावरती बरोबर 63 धावा 63. सध्या आपण पाहत असाल विश्वनाथ भुईर जे स्ट्रायकर होते आणि त्यांनी हा मात्र एक चांगला स्ट्रोक मारलाय. तर प्रतीक्षा प्रत्येक प्रेक्षकाला असेल की भरत यांनी स्ट्राईकवर यावं आणि त्यानंतर त्यांचं अर्धशतक झळकावं अशी प्रेक्षकांची अपेक्षा असेल, परंतु या संघाची देखील त्यांची अपेक्षा असणार आहे. सध्या तरी आपण नॉन स्ट्रायकरला पाहतोय 46 धावा खेळताना आणि सध्या 7 मिळते ती विश्वनाथ यांची. नुकताच विश्वनाथ यांच्या बॅटमधला एक चांगला तडाखा पाहायला मिळाला कारण विश्वनाथ भोईर हे देखील मोठं नाव आहे क्रिकेटमधला. वाडा प्रीमियर लीग या खेळाडूंनी गाजवल्यात अनेक स्पर्धा आणि पुढच्या चेंडूवर मात्र अगदी पुन्हा एकदा एक वेगवान फटका मारला गेलाय आणि ताकद आपली दाखवली, आपल्या बॅटची करामत दाखवली आहे. चेंडूला मात्र अगदी आसमानी टोला मारताना स्वर्लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार केला तो षटकार. 6 धावांची आणखी वाढ होते. इथे मात्र अगदी खरोखरच गोलंदाजांना विचार करावा लागतो की आपण चेंडूचा टप्पा कुठे ठेवायचा कारण 2 चेंडूवर 2 मोठे हमले केले गेलेत. हर्ष युवा गोलंदाज आहे त्यावर नक्कीच थोडीशी पनिशमेंट मिळाली. 2 चेंडूवर 10 धावा येताना धावसंख्या तब्बल पोहोचले ती धावफलकावर 69 काल सर्वाधिक 70 धावा होत्या. हा रेकॉर्ड देखील आज ब्रेक होईल का कारण काल 71 धावांचा पाठलाग झाला नाही आणि या स्पर्धेतून बघूया पहिलं अर्धशतक होईल का कारण अगदी प्रतीक्षा करावी लागते की स्ट्राईक येण्याची. आणि बघा इथे मात्र पुन्हा हा झंझावात विश्वनाथ भोईर काय चीज आहे ते दाखवली जाते. आता मात्र जेव्हा संधी मिळाली त्या संधीचा फायदा उचलताना अगदी चेंडूला तुफानी फटकेबाजी करतायत. 3 चेंडूमध्येच अगदी तब्बल पाहिलं तर 16 धावा लुटल्या गेल्यात आणि हे षटक थोडंसं महागडे ठरत आहे. ते देवांश 11 संघाकरता अगदी या स्पर्धेतला हायेस्ट स्कोअर पाहतो आपण 75 धावा ज्या धावफलक नोंदवल्यात. परंतु सगळ्यांना अपेक्षा राहिली की भरत यांचा अर्धशतक व्हावं, परंतु सध्या मात्र विश्वनाथ भोईर जे त्यांना संधी देत नाहीयेत. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 चेंडूत तो बघूयात काय कामगिरी इथं होईल संघाची. शेवटचे 3 चेंडू मात्र पुढच्या चेंडूला आपल्या सहकार्याने स्ट्राईकवर लगेच आणले. त्यांना माहिती आहे की आपला रेकॉर्ड संघाचा तर चांगला झालाय परंतु आपल्याला सहकार्याला देखील संधी द्यावी आणि तीच संधी दिली त्यांनी चान्स दिलाय की तुम्ही आता पुढचं अर्धशतक तुमचं झळकावा कारण 4 धावापासून दूर आहे संघातील हा खेळाडू. आपलं अर्धशतक लगवण्याकरता या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक जे कुलबी समाज क्रिकेट लीग मधला होईल का तर याचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. आणि पुढचा चेंडूवर मात्र हा फटका बघूया. चेंडू हवेत थोडासा तिथे शतक केवळ चेंडूकडे पाहत राहता हा उत्तुंग षटकार करताना अगदी अर्धशतक फलकावं लागले. आपली बॅट उंचवावीची आहे. भरत अतिशय जबरदस्त तडाखेबंद फटका मारताना आपण पाहतो की या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक जे नोंदवलं गेलं ती भरत बागुलींच्या मार्फत अतिशय खूप अभिनंदन आणि सर्वच प्रेक्षक त्यांचं अभिनंदन करतायत चांगल्या या खेळाबद्दल. दरम्यान मात्र संघाची धावसंख्या देखील पोहोचली फलकावरती तब्बल जाताना 82 धावा 82 रन. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे या षटकातला इनिंग मधला अंतिम चेंडू. तर विश्वनाथ त्यांनी आपली तर बॅटिंग चांगली केली परंतु आपल्या सहकार्याला देखील त्यांनी अर्धशतक करण्याकरता अगदी प्रोत्साहित केलं. बॉल द्या तिकडे. तर शेवटचा चेंडू आहे आणि नवीन चेंडू दिला जातोय. चला मॅच बॉल आला तोच घ्या.
धन्यवाद. आपले सहकारी आम्हाला वाटतं गुरु मोकाशी यांनी इथे सहकार्य दिलंय, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. कारण स्पर्धा आपलीच आहे, आपणच सहकार्य केलं पाहिजे. कमिटी मेंबर सुद्धा आहेत, कमिटीचे सदस्य. आणि या अंतिम चेंडूवर फलंदाजांनी लगेचच फटकवताना चेंडू अगदी जमीन लगेच मारला, फक्त निघतोय चेंडू, त्यावर ऑनसाइडला चेंडूला स्टॉप केलं. तोपर्यंत सहज त्यांनी दुसऱ्या धावेचं देखील आपलं काम केलं आणि त्यानंतर समाप्ती झाली या खेळाची. विशेषतः पहिल्या इनिंगची, पहिली इनिंग संपली गेली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिली क्रमांकावर पोहोचते ती बरोबर 84-84. या स्पर्धेतला सर्वोत्तम धावसंख्या उभी झाली आहे, ती वैयक्तिक आणि सांघिक. तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बघतोय मोनीशजी पाटील खुपरी गावचे आपले हे आदरणीय सन्माननीय पाहुणे इथे उपस्थित आहेत. तर त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागत आणि सुस्वागत या सर आपण मंचावर. मोनीशजी पाटील एक युवा उद्योजक म्हणून त्यांचं आपण फेमस आहेत. खुपरी गावचे अतिशय चांगलं गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचं आपण स्वागत करतोय. सुस्वागत या कुलबी क्रिकेट लीग मध्ये सहर्ष स्वागत. तर बघा नुकतीच जी 50 लगावली गेली भरत बागुल यांनी, त्यासाठी मात्र इथे रोख पारितोषिक इथे येत आहे गुगल पे द्वारे. ते अभिजित बागुल आणि त्याचबरोबर निखिल बागुल यांनी संयुक्त विद्यमानाने मात्र हे बक्षीस त्यांना गुगल पे वर केलं गेलं आहे. खूप खूप आपलं धन्यवाद, कारण ही बक्षिसं लावली जातात आणि क्रीडा प्रेमी, क्रीडा शौकीन मात्र या सर्व आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करतायत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर एकंदरीत मोठं लक्ष आपण पाहतोय समोरच्या बाजूने. तर आपण इथे जाणार आहोत अर्थातच पाहुण्यांच्या स्वागताकरता. चला आता आपण टॉस आधी करूयात. संकेत, चला टॉस करता दोन संघाचे संघ नायक इथे आले झालेत. चला साई एटो विल्स आणि विहान स्ट्रायकर, अर्थातच KVR ब्लास्टर या नावाने संघ आपण खेळताना पाहतोय विहान स्ट्रायकरला. तर अशा दोन संघांमध्ये ही लढत असणार आहे. त्या अगोदर आपण पाहुण्यांचं स्वागत इथे करूयात. प्रथमतः आपण निखिल दादा पष्टे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान जे आपले पाहुणे आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी संदीप दुपारी सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण निखिल दादा पष्टे सरांचं इथे स्वागत करावं. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. अतिशय गोड व्यक्तिमत्व आपण बघतोय या मंचावर खास उपस्थित झाले आणि त्यांचा इथे शाही सन्मान होतोय. व्यासपीठावर त्याचं स्वागत सत्कार होतोय. खूप खूप आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद का आपण वेळाचं महत्व देऊन या स्पर्धेला व्हिजिट दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय निखिलजी पष्टे यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान होतोय. विक्रमगड वाडा तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये. त्यानंतर जाऊयात पुढील सामन्याकडे. नाणेफेक, टॉस टॉस बॉक्स मध्ये आपण दाखल व्हायचे. सन्मान्य मान्यवर निखिलजी पष्टे. त्यानंतर आपल्याला अजून एक सन्मान इथे करायचे. मैदानातून खेळ चालू आहे, परंतु आपण आपले जे सन्माननीय आदरणीय पाहुणे आलेत तर मोनीशजी पाटील साहेब, अध्यक्ष कुडूस मंडळ भाजपा, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी कल्पेशजी पष्टे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या पाहुण्यांचा देखील इथे यथोचित सन्मान करावा. मोनीशजी पाटील, अध्यक्ष कुडूस. सन्माननीय मोनीशजी पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कुडूस मंडळ. मुख्य मंचावर मान्यवरांचा शाही सन्मान केला जातोय. मोनीशजी पाटील. अगदी आपण मुख्य मंचावरनं पाहिला सन्माननीय निखिल दादा पष्टे, त्यानंतर मोनीशजी पाटील यांचा शुभ सन्मान झालाय. त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करेन, सन्माननीय निखिल दादा पष्टे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते ते देखील दाखल झाले. त्यानंतर मोनीशजी पाटील, मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक केली जाईल. KVRS ब्लास्टर्स विहान स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये साई ऑटो व्हील्स. अगदी दोन्ही कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचतायत. मान्यवरांचं देखील शुभ आगमन होत आहे टॉस बॉक्स मध्ये. सन्माननीय मान्यवर मोनीश पाटील तसेच निखिल दादा पष्टे यांच्या शुभ हस्ते यापुढील होणारा सामना KVRS ब्लास्टर विहान स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये
साई ऑटोवेल्स मॉर्निंग कॉलिंग दिली गेली आहे. असं तसं सामना सुरू करायचा आहे. मान्यवरांना एक विनंती असेल, आपण मुख्य मंचावरनं या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जाऊयात कर्णधार KVRS ब्लास्टर्स विहान स्ट्रायकर्स ऑन द टॉस. विहान स्ट्रायकर्स विहान आपल्या समोर जातोय. नाणेफेक जिंकली आहे. आपला निर्णय काय असेल? फील्डिंग फर्स्ट. असं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फिल्डिंग फर्स्ट. असं लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. दोन्ही कर्णधारांना आपण देऊयात खूप खूप शुभेच्छा आणि पुढील सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. तर टॉस बॉक्स मधून अपडेट्स येत आहेत. KVRS ब्लास्टर्स विहान स्ट्रायकर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडले गेलंय. साई ऑटोव्हील संघासाठी मात्र प्रथमतः फलंदाजी करावी लागेल. अगदी एक मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना दॅट्स अ हार्ड हँडसम स्टेप आउट वर फटका सजवलाय. अगदी समालोचन कक्षाला सलामी देणारा, उत्तुंग गगन भरारी होणारा षटकार. 6. धन्यवाद. त्यानंतर अगदी दूरवरून अनिकेतजी पाटील, ओम मोरे यांच्याकडे देखील या सामन्यासाठी शुभेच्छा येत आहेत. जाऊयात सामन्याच्या दिशेने. एका मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जाईल तर अगदी मनसुबे स्पष्ट केले गेलेत. पहिल्या चेंडूवर एक दमदार षटकारानंतर पुनश्च एकदा या इनिंग मधील, या सेकंड इनिंग मधील जर बघायला गेला तर दुसरा षटकार जयेश यांच्या विरोधामध्ये ठोकला गेलाय. वॉट शॉट, सुरेख फटका, अगदी दर्जेदार. वन बाउंड, सीमा रेषा पार, दमदार दर्जेदार चौकार. जयेश पाटील याच्यावर मात्र आक्रमण केले जाते, हल्ला चढवला जातोय. तब्बल 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या 18 ऑन बोर्ड 18. भरत बागुल यांच्याकडनं जर बघायला गेले तर फर्स्ट इनिंग मध्ये तब्बल 54 धावांची एक इनिंग साकारली गेली होती. त्या आव्हानाचा जर आता माझा पाठलाग करायचा असेल तर त्याचप्रमाणे फलंदाजी करावी लागेल अमित पष्टे यांना देखील. दुसरं अर्धशतक होईल का या स्पर्धेतील? यावेळेस मात्र अगदी निर्धाव स्वरूपात चेंडू हाताळला गेलाय. अगदी धावांचा डोंगर उभा केला गेलाय. तब्बल या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 84 84 धावसंख्या उभारल्या गेल्यात. आणि या सर्वात मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना तब्बल 85 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेले तर आतापर्यंत 5 चेंडूंची समाप्ती झाली आहे. आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघायला गेले तर 18 ऑन बोर्ड 18. षटक क्रमांक 1 अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू, धावसंख्या 18. यावेळेस मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला जातो. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, त्याच्याकडे झाली आहे चुकी, फॉर्मलिंग झाली आहे, मिस फिल्डिंग. चेंडू निघून जाईल, सीमा रेषा पार, दमदार चौकार. 4. धाव फलक जर बघायला गेले तर जाऊन पोहोचेल 22. पहिल्या षटकात 22 धावांची लयलूट झाली आहे. अगदी 17ची सरासरी गरजेची हवी होती, मात्र या षटकामध्ये 22 धावा वसूल केल्या गेल्यात अमित पष्टे यांच्या मार्फत. अगदी जयेश पाटील गोलंदाजी मार्गावर असताना मात्र पहिल्या चेंडूवर षटकाराने सुरुवात झाली आहे. षटकाची शेवट मात्र एक दमदार चौकाराने झाली आहे. अगदी 2 पराभवानंतर जर मात्र बघायला गेले तर श्री सिद्धिविनायक चॅम्पियन्स खऱ्या अर्थाने मैदानामध्ये अगदी चॅम्पियन्स प्रमाणे खेळी करताना आपण पाहिले फर्स्ट इनिंग मध्ये. पुढील गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल साईराज जाधव. त्याच्यावर आता मात्र जबाबदारी असेल. पहिल्या षटक मात्र कुठेतरी महागडं ठरलंय थोडस. त्यात तब्बल 22 धावांची लयलूट झाली होती. आता मात्र या षटकामध्ये धाव किती रोखावी लागेल. आणि त्याच्या जर विपक्षामध्ये बघायला गेले तर मनोज यांनी अगोदरच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती, अगदी आग लावून सोडली होती. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्यांनी पटकावला होता. बुधावली गावचा
एकच खेळाडू म्हणावा लागेल. काय दर्जेदार इनिंग साकारली होती. आता मात्र पुनश्च एकदा त्या प्लॅटफॉर्मवर त्याच प्रकारे इनिंग साकारली जाईल काय. साईराज टू मनोज. अगदी फ्लिक केला गेलाय. स्क्वेअर लेगला चेंडू मात्र निघून जाईल. एक धाव घेतली जाते. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन झाली आहे. आता मात्र पुन्हा एकदा अमित फस्टे इन ऍक्शन आपण स्ट्राईक एंडवर पाहू शकाल. अगदी आपण पाहू शकाल नरेश दादा देखील ऍक्शन क्षेत्ररक्षणासाठी मात्र सज्ज झालेत कव्हर क्षेत्रामध्ये. त्यानंतर जाऊयात साईराज यांच्या षटकातील मात्र पुढील चेंडू. दुसरा चेंडू आता मात्र त्याच्या समोर असलेला एक आक्रमक स्फोटक फलंदाज अमित पष्टे. स्टेप आउट होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक मात्र त्या क्षेत्रामध्ये तैनात केला गेला होता. एक धाव घेतली जाते. एकापेक्षा जास्त धाव मात्र त्या ठिकाणी मिळत नाहीये. एकेरी धावेने मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन झाले. दोन चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या 24 यावेळेस मात्र बॅटची एज घेतल्यानंतर चेंडू देह यष्टीवर आदळलाय. एक रिस्की धाव जरूर होती मात्र अगदी रिस्क पत्कारली नाहीये. धाव घेतली गेली नाहीये. एक मात्र निर्धाव स्वरूपात झाली चेंडूची समाप्ती. साईराज जाधव याने मात्र या षटकामध्ये वर्चस्व प्रस्थापित केले. तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका कन्वर्ट करू दिला नाहीत. धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2. पुढील चेंडू चौथा चेंडू. उर्वरित 3 चेंडूवर कशा प्रकारे हल्ला चढवला जाईल. यावेळेस मात्र अगदी स्टेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स. चेंडू जाईल का यस स्टॉप केला जातोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्नात मात्र रिस्क असू शकते. माघारी परतवलं गेलं. एक धाव पूर्ण आणि एकेरी धावेवरच समाधान मानावं लागतंय. अगदी सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं सीमारेषे लगत. अगदी लॉंग ऑफच्या रिजन मधनं मात्र रनअप घेतलं गेलं. त्यानंतर स्टेट डाऊन द ग्राउंड साईड स्क्रीनच्या समोर चेंडूला स्टॉप केलं गेलं. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. 4 चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या 25 ऑन बोर्ड 25. या षटकातील मात्र साईराज येता पुढील चेंडू. 5वा चेंडू. यावेळेस पाठवलाय उंच आकाशी गगन भरारी घेणारा चेंडू मात्र स्टॉप होतोय. एकेरी धावेवर मात्र स्ट्राईक रोटेशन झाली. काय फटका सजवला होता. लाजवाब अफलातून. मात्र जर बघायला गेले तर चेंडू पडल्यानंतर मात्र अतिरिक्त बाउन्स झाला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला. एकेरी धावेवर स्ट्राईक रोटेशन 26 ऑन बोर्ड 26. 5 चेंडूंची समाप्ती झाली आतापर्यंत. एकंदरीत षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना साईराज जाधव याच्या षटकातील असेल अंतिमचा चेंडू. शेवटचा चेंडू. या चेंडूवर मात्र कशा प्रकारे समाचार घेतला जाईल. मनोज हराड. त्यावेळेस झेलला संधी. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. होणार नाहीये चुकी. लाजवाब एफर्ट्स बघायला मिळालेत. विकेटचं झालंय पतन. विकेट क्रमांक मीटिंग्स लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय कारण एकंदरीत धावसंख्या झाली आहे 26. विजयासाठी मात्र अजूनही 85 धावांची एकंदरीत गरज असताना 2 षटकात 26 धावसंख्या वसूल केली गेली आहे. अजूनही 59 धावांची गरज. 18 चेंडू 59 धावा. एक विनंती असेल आपण लगेच पुढील गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द करायचंय. अगदी या मैदानामध्ये जर बघायला गेलं तर 60+ धावसंख्या होत नाहीये आणि तुम्हाला मात्र आता 3 षटकांमध्ये 59 धावा डिफेन्स करायच्या आहेत. त्यामुळे एक विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन अमर पाटील. लीडर फ्रॉम फ्रंट. त्याच्यावर मात्र जबाबदारी असेल. नक्कीच या मैदानावर जास्त धावसंख्या होत नसली तरी मात्र ज्या प्लॅटफॉर्मवर समोरच्या संघाकडनं जरी
अगदी जर बघायला गेले तर पहिलं षटक महागडं ठरलं होतं. त्यानंतर अगदी मैदानामध्ये बघितलं तर चहूबाजू अगदी चतुर चाणाक्ष क्षेत्ररक्षक नियोजन अगदी नियोजनबद्ध कार्यक्रम केला जातोय. ते सन्माननीय नरेशजी गुरुजी यांच्या मार्फत आपण बघू शकाल. इन ऍक्शन फलंदाजीसाठी देखील प्रमोट केले गेले होते त्यांना. आता मात्र क्षेत्ररक्षणासाठी असताना एवढाच फुल टॉस चेंडू होता, त्याच्यावर मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये, टोल वसुली करता आली नाहीये. डॉट बॉल निर्धाव स्वरूपात झाली आहे चेंडूची समाप्ती. पुनश्च एकदा अगदी आपण बघू शकाल जयेश पाटील इन ऍक्शन षटक क्रमांक 3. पहिलं षटक थोडस महागडं ठरलं होतं. या षटकात मात्र कमबॅक केलं गेलं. चांगला चेंडू हाताळला गेलाय. लोअर फुल टॉस होता, त्याला मात्र अगदी घुटनाट एक फटका सजवण्याचा प्रयत्न असताना मात्र एकदा निर्धाव. यावेळेस मात्र उडवून दिलाय साईराजाच्या मस्तक पे दस्तक देत चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. दमदार षटकार 6. यावेळेस मात्र मोठा फटका कन्वर्ट करण्यात यशस्वी झाले. धाव संख्या 32 ऑन बोर्ड. 32. 18 चेंडूत 59 धावांची गरज असताना आता मात्र एक षटकार आलाय. आता 33 धावांची गरज असेल. 16 चेंडू 33 धावा. 16 चेंडू आणि 53 धावा. धाव संख्या जर बघायला गेली तर 32. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना या षटकातील पुढील चेंडू तिसरा चेंडू. पुनश्च एकदा बॅटची एज घेऊन चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय. साईरा चेंडू पर्यंत येतोय, त्याच्याकडनं होणार नाहीये चुकी. यावेळेस मात्र चेंडूला स्टॉप करून अगदी सहजरित्या फेकी केली गेली आहे. तोपर्यंत एक धाव पूर्ण. धाव संख्या 33 ऑन बोर्ड. 33. अजूनही 52 धावांची गरज. 15 चेंडू आणि 52 धावा. यावेळेस अमर पाटील यांच्या बॅट मधून चेंडू येतोय. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळण्याचा प्रयत्न होता. एज घेऊन मात्र चेंडू अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये जात असताना एक धाव मिळते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन होत असताना धाव संख्या 34 ऑन बोर्ड. विजयासाठी 51 धावांची गरज. 14 चेंडू 51 धावा. व्हॉट अ शॉट. सुरेख. तेव्हा मात्र चेंडू थांबणार नाहीये. क्षेत्ररक्षकाकडनं मात्र एफर्टची अपेक्षा होती. चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेषा पार. या षटकातील जयेश पाटील यांच्या विरोधातील हा दुसरा षटकार. 6 धावा. धाव संख्या जर आता मात्र बघायला गेलं तर 40. विजयासाठी मात्र अजूनही 45 धावांची गरज. 13 चेंडू 45 धावा. एक कुठेतरी आता मात्र महागडं षटक होत आहे. अंतिमच्या चेंडूवर जर मोठा फटका षटकार लगावला गेला तर मात्र कुठं फलंदाज एक वर्चस्व प्रस्थापित करतील किंवा त्यांना एक लय सापडले असं आपण म्हणू शकतोय. विजयासाठी मात्र अजूनही 44 धावांची गरज. 13 चेंडू 44. अंतिमच्या 2 षटकांमध्ये किती धावा ठेवल्या जातील. यावेळेस झेलला संधी. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. होणार नाहीये चुकी. महत्वाच्या विकेटचं पतन. आता मात्र जर एकंदरीत बघायला गेले तर वैयक्तिक 37 धावांची एक स्फोटक आक्रमक तुफान इनिंग साकारत असताना अमित पष्टे यांच्या विकेटचं झालंय पतन. बडी मछली जाल में. आता मात्र 45 धावांची गरज. 12 चेंडू आणि 45 धावा. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन आपण पाहू शकाल मैदानामध्ये दाखल झालेत. तर नो मेटिंग एक विनंती असेल. आता मात्र आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 12 चेंडूंमध्ये तब्बल 45 धावांची गरज आहे. पुढील षटक कोण हाताळेल.
नेक्स्ट बॅटर रोशन. रोशन आणि अमरची ही जोडी. आणि जर मैदानामध्ये बघायला गेले तर अजूनही 45 धावांची गरज. 12 चेंडू 45 धावा. अगदी स्पीडअप करायचंय. अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. एक धाव मिळेल. क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र चेंडू निघून जाईल. डाऊन द ग्राउंड सीमा रेषा पार. चौकार. 4 धावांकरिता. गोलंदाजी मार्गावर जर बघायला गेलं तर विश्वनाथ भोईर. मॅन फ्रॉम मेट. अगदी त्यांच्या गावची लीग देखील सुरू आहे. मात्र त्यांनी अगदी या स्पर्धेला महत्व देताना उपस्थित झालेत. विश्वनाथ भोईर इन ऍक्शन आपण पाहू शकाल. 11 चेंडू 41 धावा. महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये मात्र कार्यरत असताना, सेवा देत असताना मात्र क्रिकेटवर तेवढंच अतोनात प्रेम आणि खेळासाठी तेवढंच महत्व देत असताना पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने. यावेळेस लोअर फुल टॉस. चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन देखील झालं होतं मात्र उंची देण्यात अपयशी ठरलेत. झेल पकडला जातोय. विकेटचं पतन. बडी मछली जाल में. अमर पाटील बॅक टू पेविलियन. डग आउटच्या दिशेने जावं लागेल. एकंदरीत जर बघायला गेले तर अजूनही 41 धावांची गरज. चेंडू शिल्लक राहिले 10. 10 बॉल 41. आता मात्र प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार खेचावा लागेल. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन इन ऍक्शन आपण पाहू शकाल. नरेश टू विश्वनाथ टू नरेश. स्विंग अँड मिस. डॉट. निर्धाव. काय गोलंदाजी बघायला मिळते. विश्वनाथ त्यांच्याकडनं पहिल्या चेंडूवर अगदी एक स्टेट ड्राईव्हचा फटका सजवला गेला होता. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नव्हते. चौकार गेला होता. त्यानंतर मात्र पुढील 2 चेंडूवर कमबॅक केले. एका चेंडूवर विकेटचं पतन झालंय. त्यानंतर मात्र बाहेरील दिशेने चेंडूला वळवलं गेलंय. डॉट स्वरूपामध्ये. निर्धाव. पुन्हा एकदा नरेश फ्रॉम आमगाव. अवळेच खोलवर टप्प्यातील चेंडू. अगदी एक धाव मिळेल. क्षेत्ररक्षकाकडनं होती. थोडंस पंबलिंग मात्र तेवढंच कलेक्शन करण्यात यशस्वी झाले. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर जरूर वळाला होता बाहेरच्या दिशेने. चेंडूला मात्र स्टॉप करण्यात यशस्वी झाले. 4 चेंडूंची समाप्ती झाल्यानंतर मात्र अजूनही 40 धावांची गरज. 8 चेंडू आणि 40 धावा. श्री सिद्धिविनायक चॅम्पियन्स इन ऍक्शन आपण पाहू शकतायत. पहिला विजय त्यांच्या पदरी पडत असताना पडेल का. कारण एक मोठी धावसंख्या. 8 चेंडू आणि 40 धावा. यावेळेस फुल टॉस. त्याला मात्र फुल टोल वसुली. अगदी आमचे कॅमेरामॅन प्रसाद गोतारणे यांना सलामी देणारा उत्तुंग गगन भरारी घेणारा षटकार. 6. धावांची गरज. 7 चेंडू आणि 34 धावा. 7 चेंडू आणि 34 धावा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजलं गेलं. एका बाजूने जर बघायला गेलं तर 7 चेंडू आणि विजयासाठी गरज 34 धावा. अंतिमच्या चेंडूवर एक मोठ्या फटक्याची जरूर गरज असेल. यावेळेस चेंज ऑफ पेस. चकावलं गेलं, फसवलं गेलं आणि मात्र तेवढीच एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. सुपर रनिंग गुड द विकेट्स. चांगला ताळमेळ बघायला मिळालाय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळाले नरेश गुरुजी यांच्याकडनं. व्हॉट अ फिल्डिंग. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे त्या क्षेत्ररक्षणासाठी. लीडर फ्रॉम फ्रंट. अगदी पहिल्या षटकात जास्त धावा आल्यानंतर मात्र त्यांनी अनुभव वापरला. मार्गदर्शन सातत्याने त्यांच्या मार्फत युवा खेळाडूंना केलं जात आहे.
नेक्स्ट बॉलर पुनश्च एकदा 33 धावांची गरज. 6 चेंडू आणि 33 धावा. सहा चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 33 धावा. अगोदरच्या सामन्यात जर आपण बघितलं होतं एका षटकात 34 धावा आल्या होत्या. आता मात्र 33 धावांची गरज. स्विंग अँड मिस. डॉट डिलिव्हरीज. न्यू गोलंदाज इन ऍक्शन आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना आनंद. यावेळेस मात्र वेट केला आणि पाठवून दिलाय. दॅट्स अ ह्यूज वंडरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल फुल शॉटचा नजराना पेश केला गेलाय. षटकार 6. अजूनही 4 चेंडू आणि 27 धावा. कुठपर्यंत मजल मारली जाईल. 4 चेंडू आणि 27 धावा. अगदी विजयाच्या किती जवळ पोहोचतात ते देखील महत्वाचं असेल, कारण नेट रन ते ओळखील तेवढंच महत्वाचं असेल. अनादर वन. सलगचा दुसरा. रोशन याच्या बॅट मधून येतोय सलगचा दुसरा षटकार. व्हॉट अ बॅटिंग. अजूनही या षटकामध्ये एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 चेंडू आणि 21 धावा. 3-21. उर्वरित 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले जातील का. त्यानंतर पुनश्च एकदा गोलंदाज आनंद सज्ज असताना रोशन याच्या विपक्षामध्ये षटकार हॅट्रिक बघायला मिळेल काय. षटकार हॅट्रिक तर नाहीये, मात्र तेवढाच देखना फटका बघायला मिळालाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. यावेळेस मात्र एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाहीये. विजयासाठी अंतिमचे 2 चेंडू आणि गरज असेल 20 धावा. त्यानंतर केव्हीआरएस ब्लास्टर्स विहान स्ट्रायकर्स सज्ज राहायचंय, ज्यात केव्हीआरएस ब्लास्टर्स विहान स्ट्रायकर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्यांच्या विपक्षामध्ये असतील साई ऑटोविल्स. यावेळेस अगदी गगन भरारी घेणारा फटका. क्षेत्ररक्षक नरेश गुरुजी पोहोचतील का. गोलंदाजाकडनं चुकी झालीये. गोलंदाजाकडनं झेल सुटलाय. अगदी नरेश गुरुजी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तेवढंच चांगलं बॅकअप होतं. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाहीये. हेच क्रिकेटमध्ये अगदी महत्वाचं असतं. जरी चुका झाल्या तरी त्या चुकीला आवर घालणं महत्वाचं असतं. यावेळेस मात्र उडवलाय, पाठवलंय. दॅट्स अ ह्यूज हाय अँड हँडसम षटकार 6. रोशन पाटील याच्या बॅट मधून येतो हा तिसरा षटकार. एकंदरीत जर धाव संख्या बघायला गेले तर या षटकाराने 6 ने जाऊन पोहोचतील. 72 13 धावांनी जरूर पराभव स्वीकारावा लागलाय. मात्र या स्पर्धेतील एकंदरीत सेकंड हायेस्ट टोटल आपण म्हणू शकतो. एका मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना ज्याप्रमाणे फटकेबाजी हवी होती ती जरूर बघायला मिळाली. 13 धावा जरूर कमी पडल्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये अगदी कमी धावा वसूल करण्यात आल्या होत्या. त्याचा मात्र कुठेतरी परिणामी पराजय मिळतोय.